हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की तुम्ही जर 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनी चिकन, मटण किंवा कोणत्याही प्रकारचा मांसाहार करणार असाल तर तुम्ही खरे देशभक्त नाही आहात। जरा आश्चर्यकारक किंवा ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण 15 ऑगस्टला तुम्ही काय खायचं, मांसाहार करायचा की शाकाहार हे आता पालिका प्रशासन ठरवणार आहे, किंबहुना त्यांनी ते ठरवूनच टाकलंय आणि मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय काही महापालिकांनी घेतलाय। खरं तर ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी कोणी काय खावं या लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत 5 महापालिकांनी हा फतवा काढलाय। या महापालिका नेमक्या कोणत्या आहेत तर केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्ट रोजी शहरातील चिकन आणि मटणाची दुकानं, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत। 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही प्राण्याची कत्तल करू नये आणि मांस विक्री करू नये असं आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कलम 334, 336 आणि 374 अ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा महापालिकेने दिलाय। पुढे नागपूर महापालिकेने 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला चिकन आणि मटणाची दुकानं तसंच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश काढलेत। तसंच मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि जळगाव शहरातही स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि पवित्र वातावरणात साजरा करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जातंय। पण मुद्दा असा आहे की तुम्ही काय खाताय, तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांसाहार करताय का की शाकाहार, यावरून तुमची देशभक्ती ठरवणं हे कितपत योग्य आहे। जर जनतेनं 15 ऑगस्टला मांसाहार केलाच तर ती व्यक्ती देशभक्त नसून देशद्रोही ठरणार आहे का? या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की तुम्ही जर 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनी चिकन, मटण किंवा कोणत्याही प्रकारचा मांसाहार करणार असाल तर तुम्ही खरे देशभक्त नाही आहात। जरा आश्चर्यकारक किंवा ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण 15 ऑगस्टला तुम्ही काय खायचं, मांसाहार करायचा की शाकाहार हे आता पालिका प्रशासन ठरवणार आहे, किंबहुना त्यांनी ते ठरवूनच टाकलंय आणि मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय काही महापालिकांनी घेतलाय। खरं तर ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी कोणी काय खावं या लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत 5 महापालिकांनी हा फतवा काढलाय। या महापालिका नेमक्या कोणत्या आहेत तर केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्ट रोजी शहरातील चिकन आणि मटणाची दुकानं, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत। 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही प्राण्याची कत्तल करू नये आणि मांस विक्री करू नये असं आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर